आपल्या आयुर्वेदामध्ये जायफळ हे त्वचेसाठी अगदी वरदान मानलं गेलं आहे. आज आपण जायफळपासून अतिशय सोपा आणि इफेक्टिव्ह असा फेस पॅक तयार करणार आहोत, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग असो, काळे डाग, सुरकुत्या अतिशय वेगाने कमी व्हायला मदत होईल. तर आज आपण जायफळपासून अतिशय खात्रीशीर असा उपाय बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. जायफळ हे आपल्या त्वचेसाठी अतिशय इफेक्टिव्ह असतं. तसेच आपल्या त्वचेवरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते सगळे कमी करायची क्षमता जायफळमध्ये असते. तर आज आपण असाच जुना आणि खात्रीशीर उपाय बघणार आहोत, जो की तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम असो, काळे डाग, धब्बे अगदी मुळापासून नष्ट करेल. तर चला आता वेळ वाया न घालवता आजच्या या रेमेडीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा जायफळचा तुकडा किंवा एक अख्खा जायफळ जरी घेतला तरी चालेल. आपल्याला या जायफळचा पूर्णपणे यूज करायचा नाही आहे, तर कशा पद्धतीने याचा यूज करायचा ते देखील स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर आपल्याला सुरुवातीला एक स्वच्छ असा बाऊल या ठिकाणी घ्यायचा आहे. तर आता यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे मुलतानी माती पावडर. जर का तुमच्याकडे खडेवाली म्हणजे साबूत अशी मुलतानी पावडर असेल किंवा मुलतानी माती असेल, तर ती देखील तुम्ही पावडर करून या ठिकाणी यूज करू शकतात. लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक अशीच मुलतानी माती यूज करायची आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती पावडर घेतलेलं आहे, जे की अतिशय आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणते. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट या मुलतानी माती पावडरमुळे होत नाही. जर का तुम्हाला ऑनलाईन ही परचेस करायची असेल, तर व्हिडिओला मी प्रोडक्ट टॅग करून देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करू शकतात. तर साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं मुलतानी माती पावडर घ्यायचं आहे. तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेची खोलवर स्वच्छता करत असते. त्याचबरोबर ओपन छिद्रामध्ये जेवढी देखील घाण असते ती देखील बाहेर काढायचं काम मुलतानी माती करत असते. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ एक नॅचरल क्लिन्झरचं काम करतं, जे जे की आपल्या त्वचेवरील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज दूर करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी बेसन पीठाचा देखील आजच्या या रेमेडीमध्ये आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. आता यापुढे बेसन पीठ ॲड केल्यानंतर जे आपलं हिरो इन्ग्रेडियंट आहे, ते म्हणजे नेटमग म्हणजेच जायफळ. तर जायफळ आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे. तर जायफळचा जास्त देखील या फेसपॅकसाठी आपल्याला वापर करायचा नाही आहे. तर 1 पिंच एवढं जायफळ आपल्याला फक्त या फेसपॅकमध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त देखील आपल्याला ॲड करायचं नाही आहे. तर 1 पिंच एवढं बघू शकताय तुम्ही, या ठिकाणी मी जायफळचा वापर केलेला आहे. तर एवढंच प्रमाणात आपल्याला जायफळ घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर परफेक्ट असा आपल्याला बघायला मिळेल. जास्त जर का जायफळ पावडर तुम्ही या ठिकाणी यूज केली, तर चेहऱ्यावर बऱ्याच वेळा प्रत्येकाला ती सूट होत नाही किंवा जळजळ देखील चेहऱ्यावर होऊ शकते. त्यामुळे अतिशय कमी क्वांटिटीमध्ये किंवा कमी प्रमाणात जायफळचा आपल्याला वापर करायचा आहे. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला नॅचरली हायड्रेट करायचं काम करतं. त्याचबरोबर अतिशय कूलिंग इफेक्ट आपल्याला आपल्या त्वचेवर जाणवत असतो. त्यासाठी ॲलोवेरा जेलचा आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. साधारणतः आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक. तर कस्तुरी हळद आपल्या त्वचेवर नॅचरल ग्लो आणायचं काम करते. त्याचबरोबर पिंपलचे डाग असो, काळे डाग, धब्बे असो, ते देखील कमी करायला इन्स्टंटली मदत करत असते. तसेच कॉस्मेटिकमध्ये कस्तुरी हळदीचा वापर केला जातो. ही आपल्या त्वचेला नॅचरल ग्लोईंग ठेवायचं काम करते. जर का तुम्हाला ही कस्तुरी हळद ऑनलाईन परचेस करायची असेल, तर ही देखील मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल. नक्की तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी जाऊन ऑर्गॅनिक अशी ही कस्तुरी हळद आहे नक्की परचेस करा. तर आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच गुलाबजल म्हणजे रोज वॉटर. तर रोज वॉटरचा वापर करूनच आपण हा फेस पॅक आज तयार करणार आहोत. तर कुठल्याही प्रकारचं कच्चं दूध किंवा दह्याचा वापर न करता फक्त रोज वॉटर टाकून आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. स्ट्रेक्चर आपल्याला जास्त घट्ट देखील या फेस पॅकच्या ठेवायचं नाही आहे. तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे, तेवढा तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. जर का तुम्हाला या
फेस पॅकमधलं कुठलं देखील इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही ते इन्ग्रेडियंट स्किप करू शकतात किंवा त्या जागेवर तुम्ही दुसरं इन्ग्रेडियंट किंवा बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही राईस फ्लोअर किंवा मसूर डाळीचं पिठाचा देखील वापर करू शकतात. परंतु आपण यामध्ये जेवढे देखील घटक वापरलेले आहेत ते सगळे नैसर्गिक आहेत किंवा नॅचरली ते आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणायचं काम करतात. तसेच खूपच असं इफेक्टिव्ह हे घटक आहेत. तर चला आता फेस पॅक छान असा मिक्स झाल्यानंतर हा चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कसा करायचा आहे ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा आधी स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर या ठिकाणी मी फक्त लिपस्टिकचा यूज केलेला आहे. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम नाही आहे. तर चेहरा छान असा वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये हा फेस पॅक सुरुवातीला पूर्ण चेहऱ्यावर आधी आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर ज्या ज्या भागावर तुम्हाला वांगाचे डाग जास्तीचे असतील किंवा काळे डाग धब्बे असतील त्या भागावर व्यवस्थित असा फेस पॅक अप्लाय करायचा आहे आणि फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर तो असाच आपल्याला सोडायचा नाही आहे. तर पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करायची आहे. जेणेकरून यामध्ये आपण जायफळच्या पावडरचा वापर केलेला आहे, म्हणजे जायफळ किसून घातलेला आहे, जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करते. तसेच आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असते ती या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते. तर हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज करा. चेहऱ्याला मसाज करत असताना जेंटली आपल्याला हळूहळू मसाज करायची आहे. जास्त जोराने रब चेहऱ्यावर करायचं नाही, नाहीतर आपल्या त्वचेवर रॅशेस देखील होऊ शकतात. तर आता पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. ज्या ज्या जागेवर तुम्हाला वांगाचे डाग असतील त्या भागावर चांगल्या प्रकारे मसाज करून घ्या आणि त्यानंतर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायला कधीच विसरायचं नाही, कारण ही स्टेप खूप महत्त्वाची असते. या प्रोसेसमुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावर जे काही प्रॉब्लेम असतात किंवा सुरकुत्या असतात ते देखील कमी व्हायला या स्टेपमुळे मदत होत असते. तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला अशा प्रकारे थिक अशी लेअर किंवा जाडसर असा लेप चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा फेस पॅकमध्ये आपण मुलतानी मातीचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेला अतिशय रिफ्रेशिंग लुक देते. तसेच जर का तुमची जास्तीची ऑइली स्किन असेल तर त्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असा हा फेस पॅक आहे. तर चला आता 10 ते 15 मिनिटासाठी हा फेस पॅक ड्राय झाल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील काळे डाग धब्बे असतात, सुरकुत्या असतात, ते देखील हळूहळू या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते. तर आता चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील या स्टेपमुळे कमी व्हायला मदत होत असते. तसेच चेहऱ्यावर अतिशय नैसर्गिक चमक आपल्याला बघायला मिळते. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर किंवा कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही. तर आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होते. तसेच आपल्या चेहऱ्यावर या प्रोसेसमुळे ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे सुरकुत्या देखील ऑटोमॅटिक कमी व्हायला मदत होत असते. काही दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप छान असा बदल जाणवायला लागेल. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील पार्लर फेशियल अवॉइड करा किंवा केमिकलयुक्त प्रोडक्ट चेहऱ्यावर लावायचं अवॉइड करा आणि अशा प्रकारे होम रेमेडीज नक्की चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हळूहळू का होईना पण चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम हे दूर व्हायला मदत होईल. तर आजची ही रेमेडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.